मध्यरात्री 12:30ची वेळ. हैदराबादच्या दिलसुखनगर बस स्टॉपवर भयान शांतता. अधूनमधून दूरवर कुत्र्यांचं भुंकणं आणि वाऱ्याचा सोसाटा आवाज. याशिवाय तिथं काहीच नव्हतं. साधी साडी, हातात एक छोटी बॅग आणि चेहऱ्यावर सामान्य प्रवाशासारखी अस्वस्थता घेऊन एक स्त्री एकटीच बसची वाट पाहत उभी होती. एकीकडं महाराष्ट्र चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचारांनी हादरलेला आहे. त्यातच हैदराबादच्या रस्त्यावर मध्यरात्रीच्या काळोखात एक अग्निपरीक्षा सुरू होणार होती. पण त्या अंधारालाही ठाऊक नव्हतं की आज सावध स्वतःहून शिकारीला बाहेर पडले. रस्त्यावर उभी असलेली ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नव्हती तर त्या मलकाजगिरीच्या पोलीस आयुक्त फी सुमती होत्या. एकीकडं महिला सुरक्षा या विषयावर मोठी मोठी भाषणं दिली जात असताना दुसरीकडं प्रत्यक्षात परिस्थिती किती विदारक आहे याची प्रचिती सुमती यांनी रात्रीच्या अंधारात एकट्यानं रस्त्यावर उतरून केलेल्या रियालिटी चेक मधून केली. आणि समोर जे आलं त्यानं संपूर्ण पोलीस प्रशासन आणि समाज हादरून गेला. हैदराबादच्या दिलसुखनगर बस स्टॉपवर नेमकं काय घडलं? आपल्या शहरात माझी बहीण मुलगी सुरक्षित आहे का हे तपासण्यासाठी पोलीस आयुक्त व्ही सुमती यांनी खाकी वर्दी कपाटात ठेवली आणि ती बनवून रस्त्यावर उतरल्या. कोणताही सरकारी ताफा नाही, सायरनचा आवाज नाही की हातात बंदूक नाही. पण काही अंतरावर अंधारात त्यांचे खास शिकारी म्हणजे साध्या वेशातील पोलीस दबा धरून बसले होते. रात्रीचे 12:30 वाजलेले असताना आयुक्त सुमती एका सामान्य महिलेप्रमाणे हैदराबादच्या दिलसुखनगर बस स्टॉपवर जाऊन उभ्या राहिल्या. हे फक्त एक ऑपरेशन नव्हतं तर रात्रीच्या प्रवासात महिलांना नक्की काय सोसावं लागतं याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा प्रयत्न होता. अंधारातून बाहेर आले 40 लांडगे. आयुक्त सुमती बस स्टॉपवर उभ्या राहिल्या आणि काही वेळातच त्या ठिकाणी विकृतीचा बाजार भरला. पुढील 3 तासात जे घडलं ते सुन्न करणार होतं. कारण एकटी स्त्री दिसताच या सभ्य समाजातील विकृतीचे विषारी दात बाहेर येऊ लागले. पहिल्या 10 मिनिटात काही दुचाकी स्वारांनी वेग कमी केला, नजरेनं शरीराचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढील 60 मिनिटांमध्ये मध्यधुंद तरुणांच्या टोळ्या, गांजाच्या नशेत धुंद असलेले टपोरी आणि ऑफिस सुटलेले पांढरपेशी लांडगे सुमती यांच्या जवळ घुटमळू लागले. एवढंच नाही तर काहींनी कुठं जायचंय, सोडू का, अशा अश्लील शब्दांचा भडीमार सुरू केला. पहाटे 3:30 वाजेपर्यंत चाललेल्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये थोड्या धडक्या नाही तर तब्बल 40 पुरुषांनी त्यांच्याशी अयोग्य प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यात फक्त गुन्हेगार नव्हते तर सुशिक्षित म्हणवणारे विद्यार्थी आणि IT कर्मचारी देखील होते. पण जसा मॅडमनी इशारा दिला तशी अंधारात दबा धरून बसलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी झडप घातली आणि या 40 जणांना ताब्यात घेतलं. भर रस्त्यात जेव्हा त्यांना समजलं की समोर उभी असलेली स्त्री सामान्य नागरिक नसून शहराची पोलीस आयुक्त आहे तेव्हा त्या नराधमांची बोबडीच वळली. 25 वर्षापूर्वीचा इतिहास आणि आजही तीच गलिच्छ नजर. धक्कादायक बाब म्हणजे व्ही सुमती यांनी 25 वर्षांपूर्वी काझीपेठमध्ये DSP असतानाही अशीच मोहीम राबवली होती. आज आयुक्त पदावर असतानाही त्यांना पुन्हा तेच करावं लागलं. याचा अर्थ 2.5 दशकं उलटली तरी रात्रीच्या वेळी एकट्या महिलेकडे पाहण्याची या समाजाची नजर बदललेली नाही. हीच या व्यवस्थेची सर्वात मोठी हार आहे. महाराष्ट्रात चिमुकल्या मुली सुरक्षित नाहीत ही जखम ताजी असताना सुमती यांनी केलेलं हे धाडस गुन्हेगारांच्या मुळावर घाव घालणार आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्यानं स्वतःला टार्गेट बनवून समाजाचं जे गलिच्छ रूप समोर आणलंय त्याचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. पण प्रश्न उरतोच की एका महिलेला सुरक्षित वाटण्यासाठी प्रत्येक वेळी पोलीस आयुक्तांनाच रस्त्यावर उतरावं लागणार का? आणि प्रत्येक शहराच्या पोलीस आयुक्तांनी सुमती यांच्यासारखं धाडस दाखवलं तर बदलापूर काय किंवा नुकत्याच पुण्यातील नरसापूरमध्ये झालेल्या घटनांची पुनरावृत्ती थांबेल अशीच भावना नागरिकांकडून व्यक्त केली जाते. तर मंडळी, व्ही सुमती यांच्या धाडसाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.